नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याला मिळाला, परंतु 9व्या हप्त्याचे वितरण हे कधी होणार याच्या प्रतीक्षेत भरपूरसे शेतकरी हे आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे। तुम्ही स्टार्टिंगला माहिती बघितली की डायरेक्ट स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून टाकलेली आहे। आता हा निधी मंजूर झालेला आहे। ह्या निधीला मंजुरी मिळाल्यामुळे आता 9वा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये येणार। कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त 1 मिनिट व्हिडिओला पाहत चला आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी आली। तारीख जाहीर झाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यामध्ये घेतला। आता बघा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती सांगितलेली आहे। कारण की बघा, एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। निधी बँकांना सोपवून दिला। आता बघा, ज्या शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा मिळाला नसेल तर अगदी त्याच सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी असणार आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व 8वा हप्ता जो थकीत होता, हे दोन्ही हप्ते आता तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे। कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं की शेतकरी बांधवांनो, मागे बातम्या देखील पाहिल्या होत्या की 4,000 रुपये येणार, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये वितरण झाले। मग 2,000 रुपये आणखीन कुठे गेले? तर बघा, 2,000 रुपयांचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। तारीख सुद्धा सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। ही तारीख तुम्हाला नक्कीच बघायची आहे। कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून ही माहिती जारी करण्यामध्ये आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। परंतु बघा, आता तुम्ही जर का इथं तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर असं समजू नका की तुम्हाला पैसे मिळणार नाही। कुठल्याही शेतकऱ्यांना वंचित राहू देणार नाही असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं। संपूर्ण राज्यभरातील वितरणाची प्रक्रिया आता सरकारने सुरू करण्याचं इथं ठरवलेलं आहे। आता 3 टप्पे सरकारने केलेले आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निर्णय जारी करण्यामध्ये आलेला आहे। पहिल्या टप्प्याची यादी तुम्हाला नक्कीच बघून घ्यायची आहे। कोणते ते 12 जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे, पात्र केलेले आहे, ज्यांना पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार आहे। ज्यांना बघा, मी तुम्हाला तारीख देखील सांगतो, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 तारीख म्हणजे 2026 मध्ये हे त्यांनी पैसे देण्याचं ठरवलेलं आहे पहिल्या टप्प्यातील। आता ते 12 जिल्हे कोणते असणार आहे ज्यांना 15 ते एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत पैसे मिळू शकणार आहे, तर हे तुम्हाला यादी नक्कीच बघून घ्यायची आहे। कारण की सर्वांना खुशखबर सरकारने सांगितलेलं आहे। बघा मित्रांनो, आता कोणकोणते जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे नक्कीच बघायचं आहे। त्याच्या पहिले तुम्हाला बघा, तुम्ही जर का पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, या दोन्ही योजनेसाठी जर का पात्र असाल, तुम्हाला 22वा हप्ता जर का मिळाला असेल पीएम किसान योजनेचा, त्यासाठी जर का तुम्ही पात्र झाला असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला पैसे मिळाले नसेल पीएम किसान योजनेचे, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ता देखील तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये इथून पुढे मिळणार नाही। कारण की सर्व बाबी, सर्व पात्रता निकषांमध्ये जर का तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। बघा, तुमच्यासाठी तर खुशखबर 9व्या हप्त्याची तारीख मी सांगतो। त्याच्या आधी आपण जिल्हे बघून घेऊया। बघा, अमरावती, अकोला, त्यानंतर सातारा, सांगली, चंद्रपूर, नागपूर, जालना, बीड, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे। टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार तारीख देखील सांगितलेली आहे। परंतु तुम्हाला आणखीन काही कामे हे पुढे करायचे आहे। जे कामे जर का तुमची क्लिअर असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता ते कामे कोणती असणार आहे तर बघा, आता भरपूरशा शेतकऱ्यांना तारीख माहिती झाली, जिल्हे सुद्धा माहिती झाली की पहिल्या टप्प्यातील या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने बघा, इथं 6,000 कोटीची निधी सरकारने इथं मंजूर करून दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे। कारण की बघा, तुम्हाला इथं वंचित राहण्याची आवश्यकता पडणार नाही। फक्त सांगितलेले डॉक्युमेंट जर का तुमच्याकडे असेल आणि तुम्ही कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्याकडे रहिवासी दाखला असणे अत्यंत गरजेचे असणार आहे। कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांकडे रहिवासी दाखला नसणार त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाही। त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड हे असायलाच पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल
त्यांनाच इथून पुढे आता हप्ता मिळणार. त्याच्याही व्यतिरिक्त बघा, शेतकरी असाल तर तुम्हाला फार्मर आयडी असणे हे बंधनकारकच आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्या शेतकऱ्यांकडे इथून पुढे त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे. त्याहूनही महत्त्वपूर्ण, तुमचं आता जसं की पॅन कार्ड आणि तुमचं इन्कम हे आता तपासलं जाणार आहे. काही शेतकरी इतर राज्यातले येऊन आपल्या राज्यामध्ये, जसं की आता त्यांनी शेती घेतली आणि इथेच नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील जर का ते घेत असेल तर इथून पुढे त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे तुमच्या बँकेच्या खात्याला, हे आधार कार्ड लिंक आहे का, या सर्व अटी शर्तींमध्ये जर का तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पैसे जमा होणार. अन्यथा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही. तर तुम्हाला काय करायचं, तुमचे जर का पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचं स्टेटस एकदा चेक करायचं आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे का, हे नक्कीच तुम्हाला चेक करायचं आहे. 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बाकी तुम्हाला दुसऱ्या टप्प्याची आणि तिसऱ्या टप्प्याची यादी जर का बघायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.